नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत दोडक्याची भाजी किंवा रिजगर्डची भाजी। हे बघा, आपण असे कोवळे दोडके आणले आहे मी बाजारातून, त्याची साल काढून घेतली। आता आपण त्याचे तुकडे करून बारीक चिरून घेणार आहोत। हे बघा, याप्रमाणे बारीक बारीक चिरून घ्यायचं, म्हणजे आपली भाजी लवकर शिजते। आपण जेवढे कोणती भाजी बारीक चिरली त्याचा एक फायदा म्हणजे आपली भाजी लवकर शिजते। हे बघा, याप्रमाणे मी बारीक बारीक चिरून घेतले आहे। साधारण 1 पाव दोडके आहेत। आता मी चणा डाळ किंवा हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली आहे 2 तास। आता आपण कुकिंग प्रोसेस चालू करू। तेल तापलंय, मोहरी टाकली। आता आपण 1 चमचा जिरं टाकलंय। आता हे छान तळून घेऊ। हे बघा, छान तळून घेतलं। आता आपण यात मिरची टाकली, मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, त्याचबरोबर मी टाकला आहे गरम मसाला एक अर्धा चमचा। आणि आता आपण जे दोडके चिरून घेतले आहे ते आता आपण कढईत टाकणार आहोत, फोडणीत टाकणार आहोत। हे बघा, असे फोडणीत टाकून घेतले आपण। त्याचबरोबर भिजून घेतलेली चणा डाळ, ती पण दोडक्यांच्या बरोबर, चणा डाळ भिजून घेतल्यामुळे ती पण दोडक्याबरोबरच शिजते। हे बघा, छान मिक्स करून घ्यायचं। छान चमच्याने हलवून घेतल्यानंतर असा रंग येतो। आणि आता आपल्याला यात शिजण्यासाठी हे पाण्यावरच्या अंगच्या पाण्यामध्ये शिजणार नाही, तर मग आपल्याला याच्यात उकळलेलं पाणी घालायचं आहे। हे बघा, आता आपण पाणी उकळून घेऊ। आता मीठ टाकू, अर्धा चमचा मीठ टाकलं आहे। आपण ही सुकी भाजी करतो आहे म्हणून मिठाचं प्रमाण नेहमी कमी ठेवायचं। आपण जर भाजी पातळ करणार असेल तर तिला प्रमाण जास्त लागणार, पण आपण सुकी भाजी करणार आहोत म्हणून मी अर्धा चमचा मीठ टाकलं। हे बघा, आता आपण पाणी उकळून घेतो आहे। आता उकळलेलं पाणी मी यात घालणार। हे बघा, उकळलेलं पाणी घालायचं। कधीच कोणत्याही भाजीत थंड पाणी घालायचं नाही। हे बघा, एवढं पाणी घातलं आहे। अजून थोडंसं बघू आपण। हे बघा, एवढं पाणी घातलं आहे, छान उकळी आली। आता आपण मंद आचेवरती याला 10 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। हे बघा, 10 मिनटं झाले आहे, अजून भाजी शिजलेली नाही। तर आता आपण पुन्हा 10 मिनटं झाली आहे। आता बघूया भाजी शिजली का। हे बघा, छान शिजत आली आहे भाजी। आता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून याला पूर्ण पाणी आटेपर्यंत आणि भाजी शिजेपर्यंत शिजून घेऊया। हे बघा, कशी मस्त छान शिजली आहे आणि दिसायला रंग पण खूप सुंदर आला आहे आणि ती चणा डाळ खूप सुंदर दिसते आहे। हे बघा, आपण शिजली का बघून घेऊ। हे बघा, शिजली आहे, एकदम सॉफ्ट झाली आहे डाळ। त्याचबरोबर दोडक्याचे फोड पण बघू आपण। हे बघा, दोडक्याचे फोड पण एकदम सॉफ्ट झाली आहे, म्हणजे आपली भाजी छान शिजली आहे। आता आपण गॅस बंद करू शकतो। हे बघा, अशी पौष्टिक अशी, आणि कोणाला आवडत नाही तीच चव, तर आपण कधी कधी चणा डाळ टाकून पण करू शकतो, कधी तुम्ही शेंगदाणे टाकून पण करू शकता। हे बघा, किती सुंदर भाजी बनली आहे। तुम्ही पण या प्रकारे दोडक्याची भाजी बनवून बघा आणि तुमची भाजी मी दाखवलेल्या रेसिपीप्रमाणे कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। ही बघा, किती सुंदर मंद आचेवर आपण जेव्हा भाजी ठेवतो तेव्हा पाणी पूर्ण वाफ होऊन जाते आणि मस्त असं तेल सुटतं, तेव्हा तर अजून छान भाजी लागते किंवा दिसते। ही बघा, किती सुंदर दिसते आहे। ही भाजी तुम्ही टिफिनसाठी वापरू शकता किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी पण वापरू शकता। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा।